तुम्हाला माहिती आहे MSD-CET 2026 चे 50% पेक्षा जास्त ऍस्पिरंट्स असे आहेत ज्यांना अभ्यास करायची योग्य पद्धत माहितीच नाहीये आणि मे बी तुम्ही त्यातलेच एक आहात. सो व्हिडिओ स्किप नका करू आणि शेवटपर्यंत पूर्ण बघा. हाय, मी अमेय, PCCIच्या सेकंड इयरच्या मेकॅनिकल ब्रांचमध्ये शिकणारा विद्यार्थी. सो सगळ्यात पहिले तर CET 2026 मध्ये चेंजेस होणार आहेत. हे चेंजेस तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतील तरी आपण एकदा सांगूया. सगळ्यात पहिले तर महाराष्ट्राचे ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील सरांनी हे त्यांच्या ट्विट थ्रू रिलीज केलं आहे ऑफिशियल अपडेट की MSD-CET 2026 ही एप्रिल आणि मे अशा 2 अटेम्प्ट मध्ये होणार आहे. जस्ट लाईक JEE. एप्रिल अटेम्प्ट हा मॅन्डेटरी असेल, मेचा अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता किंवा नाही देऊ शकता, ऑप्शनल आहे, पण आपण दोन्ही द्यायचे. सो सगळ्यात पहिले तर दोन्ही अटेम्प्ट मध्ये जे तुम्हाला बेटर स्कोर जिथं असेल ते तुम्हाला कन्सिडर केला जाईल आणि तोच तुमचा फायनल स्कोर राहील. ओके, सो टिप नंबर 1, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट CET मध्ये खूप जास्त क्रुशियल आहे आणि लाईफमध्ये पण. सो सगळ्यात पहिले तर CETचं स्ट्रक्चर समजून घ्या. 180 मिनिट्स, 150 क्वेश्चन्स, 200 मार्क्स. आता मार्क्सचे डिव्हिजन कसे ते आपण बघूया. सगळ्यात पहिले सिक्वेन्स लक्षात ठेवा, सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथ्स 50 क्वेश्चन्स, 100 मार्क्स, 90 मिनिट्स. केमिस्ट्री, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि फिजिक्स मिळून आहेत तुम्हाला 100 क्वेश्चन्स म्हणजे 50 क्वेश्चन्स इच फॉलोड बाय 90 मिनिट्स. ठीक आहे, आणि यांच्या दोघांची मिळून आहेत एक मार्काचे क्वेश्चन असतं म्हणजे 100 मार्क्स. सो हा सिक्वेन्स तुम्हाला का लक्षात ठेवायला लावलाय हे तुम्हाला नंतर जाऊन कळेल. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर मॅथ्सचे तुम्हाला प्रश्न असतात. मॅथ्सचे प्रश्न रिवॉर्डिंग आहेत कारण की 1% तुम्हाला 2 मार्क देतो. केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये खूप मेहनत करायला लागते तुम्हाला. तर आता टाइम कसा मॅनेज करायचा, तर टाइम मॅनेजमेंट सुरू होतं राईट फ्रॉम नाव. CET मध्ये एक्झाम मध्ये करायचंच आहे, पण CET मध्ये जर समजा तुम्ही विचार करा, तुम्ही एखादा मॉक टेस्टचा पेपर सॉल्व्ह करताय, तुम्हाला त्याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स आहेत. 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्ही आता घरी बसलेत किंवा कोचिंग मध्ये बसलेत, आरामात करतोय. पेपर सॉल्व्ह करायला मी 4 तास घेतले. CET मध्ये 3 तास आहेत, 1 तास एक्स्ट्रा कोण देणार तुम्हाला. सो कॅल्क्युलेशन खूप जास्त करायला लागतं. ठीक आहे, सो आता जे मी तुम्हाला सांगत आहे ते एकदम गोल्ड लेवलचा ऍडवाइस आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या आपल्या. ठीक आहे, आज आणखी एक गोष्ट आता सांगत आहे, सगळ्यांनी एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला आता पटकन नोट्स बनवता येतील जे काही मी तुम्हाला सांगत आहे त्याचे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर मॅथ्ससाठी तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत, 90 मिनिट्स आहेत. सो प्लेंटी ऑफ टाइम आहे. लाईक जर समजा तुम्ही क्वेश्चन व्हेरीफाय वगैरे करायचा टाइम सोडला तरी सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला ऍटलीस्ट 1 मिनिट आरामात मिळतो. 1-1.5 मिनिट तुम्हाला आरामात मिळू शकतो. 1 मिनिट पकडून घ्या. आणि काही क्वेश्चन सोपे असतात लाईक लॉजिक वगैरेचे, तर त्याला तुम्हाला आणखीन टाइम तुम्ही बाय करू शकता. ओके, सो सगळ्यात जास्त चॅलेंज तुम्हाला येऊ शकतं फिजिक्सला. तर काय करायचं, तर मुलांचं लॉजिक कसं असतं, एक्झाम सगळ्यात पहिले कशी आहे समजून घ्या. एक्झाम तुमची CBT आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. तर पहिले 90 मिनिट्स फिजिक्स केमिस्ट्री येतं, त्याच्यानंतरचे 90 मिनिट्स तुम्हाला मॅथ्स येतं. ठीक आहे, सो फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर फिजिक्सचं पहिले 50 क्वेश्चन असतात ते फिजिक्स असतात, नंतरचे 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे असतात, पण त्यांचे सलग लिहिलेले असतात तिथे. सो क्वेश्चन नंबर 51 सगळ्यात पहिले जायचं आणि तिकडे जाऊन केमिस्ट्रीचा पहिला प्रश्न सॉल्व्ह करायचा. केमिस्ट्रीचे क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे, केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आर प्युअर गोल्ड आणि ते रिवॉर्डिंग आहे ॲज कम्पेअर टू फिजिक्स. फिजिक्स मध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडतात ऍज कम्पेअर टू केमिस्ट्री. हा जनरल ट्रेंड आहे. अनलेस अँड अंटिल काही तुम्ही एक्सेप्शन आहात. मोस्ट ऑफ द मुलांचा सिक्वेन्स जो मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला आहे तो कसा आहे, सगळ्यात जास्त टार्गेट वाला आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स, फॉलोड बाय केमिस्ट्री आणि लिस्ट फेवरेट आपला फिजिक्स असला पाहिजे. का ते तुम्हाला नंतर जाऊन सांगेल तुम्हाला. ठीक आहे, सो केमिस्ट्रीचे प्रश्न फास्ट करायचे. केमिस्ट्रीचा 1% तुम्हाला कमीत कमी 25 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. 25 सेकंड हा जो नंबर दिला होता हा नंबर मी रफली दिलाय का ते पण सांगतो. म्हणजे बेसिकली तुम्हाला 90 मिनिट जे फिजिक्स केमिस्ट्रीला आहेत ना, तर 30 मिनिटांमध्ये तुमचं केमिस्ट्री संपलं पाहिजे असे एम करा. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला फिजिक्सकडे वळायचंय. मुलांची एक कॉमन चूक आहे, ही चूक तुम्ही करायची नाही अजिबात. तर ह्या चुकीसाठी तुम्ही काय करायचं, फिजिक्स पहिले सॉल्व्ह करतात, केमिस्ट्रीला वेळ उरत नाही आणि तो टायमर चालला जातो. सगळ्यात पहिले केमिस्ट्री करा. फिजिक्सचा एक दुसरा प्रश्न सुटला इट्स फाईन, बट केमिस्ट्रीचा प्रश्न सुटणं म्हणजे हातचे मार्क जाणं आहे. ठीक आहे, सो कारण की केमिस्ट्री बऱ्यापैकी थिअरी बेस्ड असते आपले. सो सगळ्यात पहिले केमिस्ट्री सगळं तुम्ही नीट फिक्स करून घ्या तुमचं. एकदा केमिस्ट्रीचे सगळे प्रश्न झाले, एकदा व्हेरीफाय करायचे की कुठला प्रश्न मी मार्क करायचा राहिला नाहीये ना, मग त्याचं फिजिक्सकडे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर कसं असतं, 90 मिनिट्स तुम्हाला मॅथ्स लॉक राहतो पार्ट. तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीला फिजिक्स केमिस्ट्रीवर राहता, तुम्ही मॅथ्सवर जाऊ शकत नाही. आणि सेकंड म्हणजे जे 1.5 तासानंतर तुम्हाला मॅथ्सवर तुम्ही राहता, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीकडे जाता येत नाही. सो म्हणून तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीवरती एवढा पटकन भर द्यायचा असतो. आणि ही चूक मी खूप जणांकडून ऐकली आहे. तुम्ही चूक अजिबात करायची नाहीये की पहिले फिजिक्स करत बसतो, फिजिक्सचा नंतर घ्यायचं. ठीक आहे, सो फिजिक्स साठी तुम्हाला एक प्रश्न तुम्ही 1 मिनिट देऊ शकता आरामात. 1 मिनिट दिला तरी 50 प्रश्नाला 50 मिनिट झाले. सो तुम्हाला या लॉजिकने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आता ही स्पीड अचीव्ह करायलाच तुमच्याकडे 3 महिने शिल्लक आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला तेच करायचं आहे. सो इकडेच येते आपली टिप नंबर 2, MCQ सॉल्व्हिंग. ठीक आहे गाईज, सो टू बिगिन विथ सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमची एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती आम्ही खूप सारे फ्री आणि पेड मटेरियल अपलोड केलेलं आहे, ज्याच्यावर खूप सारे MCQs आहेत. ओके गाईज, सो आमची साईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. साईटवर जावा, तीच ओके फ्री डेटा आहे. पेड डेटा तुम्हाला हवा असेल तर तो ऍक्सेस करू शकतात तुम्ही. सो आपण सुरू करूया पॉईंट नंबर 2.
सगळ्यात पहिले तर एमसीक्यू सॉल्व्हिंग तुम्हाला का इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू सॉल्व्हिंग मी तुम्हाला पहिलेच बोललेलं, एक चूज करा, क्वालिटी क्वांटिटी. जे लोक क्वांटिटी चूज करतात, इव्हन मी सुद्धा क्वांटिटी चूज केलं होतं, ठीक आहे. सो क्वांटिटी चूज जे करतील त्यांना एक फायदा काय असतो तुम्हाला सांगतो, की ते खूप सारे लाईक कसं असतं, एखादा लेसन आहे तुम्ही अज्युम करा लॉजिक, तर लॉजिकमध्ये क्वेश्चनची ऑलरेडी व्हरायटी कमी आहे, त्याचं वेटेजही कमी आहे. पण जर समजा तुम्ही त्याची समजा क्वेश्चनच्या व्हरायटीज आहेत 20च्या 20 व्हरायटीज तुम्ही कव्हर केल्या, तर तुम्हाला लॉजिकचं कसाही प्रश्न विचारू दे, तुम्हाला माहिती आहे या 20 व्हरायटीज आहेत यातलेच विचारणार आहे फक्त. सो तुम्हाला तो फायदा होतो की तुमचं काम तिथे होऊन जातं. बेसिकली एक चॅप्टर तुमचा पूर्णपणे डन आहे. क्वांटिटी चूज केल्याचा हा फायदा असतो. क्वालिटीवाल्या रिच इन कन्सेप्ट, लाईक त्यांचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असतात. पण क्वांटिटीवाल्यांचा हा फायदा असतो की त्यांना कसं पण प्रश्न आहे त्यांना माहिती असते की हे असा आहे, संपला विषय. पण क्वांटिटीवाल्यांना डोक्यात रिटेन खूप जास्त करावं लागतं. आणि तेच होतं की एका टाईपचे एक समजा हे घेतला टाईप पकडला, त्याची तुम्ही 10-12 प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते लक्षात राहतं. आणि रेग्युलरली त्या टॉपिकच्या टचमध्ये राहायला लागतं आपल्याला, ठीक आहे. सो एमसीक्यूज, पीवायक्यूज आणि पीवायक्यूज आर प्युअर गोल्ड. आता तुम्हाला माहिती असेल सीईटी मध्ये जेईचे पीवायक्यूज खूप जास्त येत आहेत, ठीक आहे. जेईचे जुने जेईचे लाईक अराउंड 1980, 1990 वगैरे पीवायक्यूज जे आहेत ते आता सीईटीला कन्सिडर होत आहेत, ते सीईटी मध्ये येत आहेत. सो आपल्याला ते सुद्धा पीवायक्यूज आपण अवेलेबल केले आहेत आणि ते सुद्धा पीवायक्यूज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके गाईज, सो दॅट्स ऑल फ्रॉम पॉईंट 2. आता आपण वळूया पॉईंट 3 कडे. सो आता आपलं पॉईंट नंबर 3 आहे सब्जेक्ट प्रायोरिटी. सब्जेक्ट प्रायोरिटी खूप जास्त क्रुशियल ठरते, कारण की ह्याच्यावरून तुमचा अभ्यासाची दिशा सगळी ठरणार आहे, ठीक आहे. सीईटी मध्ये तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर मॅथ्स करायचं, तर तुम्हाला तिथं काही ऑप्शन नाहीये. पण इथे तुम्हाला अभ्यास करायला ऑप्शन आहे. सगळ्यात पहिले मॅथ्स, ठीक आहे. सध्या आपण सेफ स्कोरची जर गोष्ट केली तर सेफ स्कोर फिजिक्स मध्ये अराउंड 25+, केमिस्ट्रीमध्ये 35+, आणि मॅथ्स मध्ये 60+. ऍडअप करा, होतं 120 मार्क्स, म्हणजे विच इज व्हेरी गुड स्कोर. 96% प्लस पर्यंत तुमचा स्कोर जाऊ शकतो. आणि समजा शिफ्ट तुमची खूपच इझी असेल तर 95+, हार्ड शिफ्ट असेल तर 96.5 किंवा कधी कधी 97 पर्यंत जाऊ शकतो. सो तुम्हाला माहिती असेल की 97% वरती खूप चांगले कॉलेजेस मिळतात. ओके, महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस, मुंबई पुण्यामध्ये टॉप कॉलेजेस, नागपूरचे YCC वगैरे सारखे चांगले कॉलेजेस, इव्हन सांगलीचं वालचंद सारखे चांगले कॉलेज तुम्हाला मिळू शकतात फॉर शुअर. ओके गाईज, सो बघा, सगळ्यात पहिले मॅथ्सला प्रायोरिटाईज करायचं कधी पण अभ्यासामध्ये. का? कारण की मॅथ्समध्ये मॅक्सिमम मार्क आहेत. पोरं म्हणतील नाही मला मॅथ्स नाही करायचं, मला मॅथ्स आवडत नाही, करायला लागेल की ऑप्शन मिळेल. का मॅथ्स करायला लागेल तुम्हाला सांगतोय, कारण की मॅथ्स मध्ये मार्क आहे. म्हणजे एक क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे तुम्ही मॅथ्सचा एक प्रश्न बरोबर सोडवा आणि तुम्हाला डायरेक्ट 2 मार्क मिळत आहे. म्हणजे डबल, म्हणजे तुम्ही विचार करा ना, जर तुम्ही मॅथ्स एकदम परफेक्ट केलं आणि 100/100 आणले तर तुम्हाला 100 मार्क्स ऑन द स्पॉट मिळत आहे. सगळ्यात पहिले तर आता तुम्हाला सांगतोय मॅथ्स मध्ये कसं करायचं. मॅथ्सचा अभ्यास करायला सोपे टॉपिक्स घ्या. M1 इज कम्पॅरेटिव्हली इझियर दॅन M2. M2 मध्ये सगळ्यात मोठा विलन आहे इंडेफिनेट इंटिग्रेशन. जर इंडेफिनेट जमलं तर तुम्हाला 4 चॅप्टर आणि 4 चॅप्टरचं वेटेज खूप जास्त आहे. ओके गाईज, सो एक छोटीशी ट्रिक इथं सांगून दिलं तुम्हाला. जर तुम्हाला इंटिग्रेशन येत नसेल तर तुम्हाला सीईटीच्या मध्ये एक प्रश्न आलेला आहे की एक असं खूप कॉम्प्लिकेटेड असं क्लिष्टवाला तुम्हाला इंटिग्रल दिलेला आहे, म्हटल्याला इंटिग्रेट करा. उत्तर दिले असतात की मेजॉरिटी केसेस मध्ये कसं असतं की 3 ऑप्शन असतात, एक असतं नोटा, तर ऑप्शन बी कडे जायचं. आणि ऑप्शन बी ला ही मी जसं एक थेरी सांगतो ही बऱ्याचदा काम करते. ऑप्शन ए शक्यतो आन्सर नसतं, ते आन्सर सारखं वाटतं पण नसतं. इट इज टू लिअर युअर गाईज. ओके, M1 मध्ये तुम्हाला लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्री, पीएसएल सारखे चॅप्टर तुम्ही आरामात करून घेऊ शकता. LPP वगैरेचं वेटेज कमी आहे, पण चॅप्टर्स करा, खूप छान चॅप्टर्स आहेत, आरामात इझी स्कोरिंग चॅप्टर आहे तुम्हाला, आणि याची व्हरायटी खूप कमी येते ऍज कम्पेअर टू अदर चॅप्टर. इंजिनिअरिंग येणार सगळ्यांना M1 M2 असतं. M1 M2 मध्ये सिंगल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन असतं. सो तयार राहा, इंटिग्रेशन स्ट्रॉंग नसेल तर इंजिनिअरिंगला त्रास होणार आहे, म्हणून आताच इंटिग्रेशन नीट करा. सो दॅट्स इट फ्रॉम पॉईंट नंबर 3. आणि आता सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे पॉईंट नंबर 4. पॉईंट नंबर 4 सगळ्यात जास्त क्रुशियल आहे. प्रत्येक टॉपरला तुम्ही विचारलं तर तो हा पॉईंट आवर्जून म्हणतो रिव्हिजन. रिव्हिजन हा पॉईंट खूप जास्त क्रुशियल आहे. आपल्याला वाटतं की आपण हुशार आहोत, वी आर जिनियस. एकदा मी टॉपिक वाचला, मी ट्रिगो घेतलं, मला ट्रिगोचे मी 200 MCQ सॉल्व्ह केले, मला सगळे जमले, आणि आता मला ट्रिगोचा मी लेजंड आहे, मला सगळं येतं. आणि म्हणून आपण त्या टॉपिकला हात लावला नाही. 2 महिने सॉल्व्ह करायला गेले ट्रिगोमध्ये 200 पैकी आता फक्त 50 येत आहे. का झालं असं? कारण की तुम्ही रिवाइज नाही केला. रिव्हिजन कुठलाही चॅप्टर तुम्ही करताय, लाईक तुम्ही समजा आठवड्यातले 7 दिवस अभ्यास करत असाल तर 7 मधले तुम्हाला 6 दिवस अभ्यास करायचा आणि 1 दिवस डेडिकेटेडली रिव्हिजन द्यायचा असेल, किंवा मी तर रेकमेंड करेन की तुम्ही 5 दिवस अभ्यास करा, 2 दिवस रिव्हिजन करा. एकदा तुम्ही एखादा टॉपिक शिकताय, टॉपिक शिकले आलं सगळं असं होत नाही. टॉपिक शिकल्यावरती तो टॉपिक रिटर्न करा, तो आपल्या डोक्यात. कारण की तुमच्याकडे तुम्हाला 11चे चॅप्टर्स आहेत, 11चे तुम्हाला 40 मार्क्स आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे, फॉलोड बाय आणखी तुमचे इथले 160 मार्क्स. सो तुम्ही जर अख्खी 12वी नीट केली आणि 11वी सोडून दिली असेल तर तुम्हाला आउट ऑफ फक्त 160 मार्क्सच पडणार आहे. आणि 160 टॉपर्सचे बघितलं असेल तर 160 170 त्यांचा युजर स्कोर असतो. तुम्हाला समजलं की आपण कुठं कमी पडतोय बेसिकली. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल.
आमच्या चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला आरामात आम्ही सगळी स्ट्रॅटेजी अशा सांगू, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काय कळेल की मॅथ्समध्ये 98% कसे आणायचे. बाकी तुमचे जे काही डाऊट्स असतील, तुम्हाला जे काही विचारायचं असेल मला विचारू शकता. आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ग्रुप जॉईन करा. थँक्यू गाईज. फॉलो, सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. थँक्यू.